नमस्कार. आज आपण पाहूयात विद्यार्थ्यांची माहिती एक्सेल शीटमध्ये कशी भरावी. आमच्या टीमकडून प्रत्येक वर्ग शिक्षकाला त्यांच्या ईमेल आय डीवर oxeducation.research@gmail.com या मेल आय डीवरून मेल येईल. त्या ईमेलमध्ये आलेल्या एक्सेल शीटला ओपन करावे व त्यानंतर एक्सेल शीटमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास सुरुवात करावी. विद्यार्थ्यांची माहिती भरताना ID कॉलम भरू नयेत. जरी मराठी शाळा असेल तरीही अंक इंग्रजीमध्येच भरावेत. जर शाळा मराठी असेल तर विद्यार्थ्यांची माहिती मराठीमध्ये भरावी आणि जर इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्येच भरावी. तर सर्वात आधी GR नंबर, रोल नंबर, सरनेम, नेम, मिडल नेम, जेंडर ड्रॉपडाऊन मधूनच सिलेक्ट करावे. डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ भरताना आधी डेट, त्यानंतर मंथ व त्यानंतर इयर या फॉर्मॅटमध्येच भरावेत. विद्यार्थ्याचे ब्लड ग्रुप, विद्यार्थ्याचा ॲड्रेस. ब्लड ग्रुप व ॲड्रेस या दोन्ही गोष्टी भरणे गरजेचे आहे, कारण विद्यार्थ्यांच्या ID वरती या दोन्ही बाबी दाखवल्या जातात. मदर टंग, आधार कार्ड नंबर, बर्थप्लेस. दाखल्यावरती जशी माहिती आहे तशीच भरावी. जर एखाद्या विद्यार्थ्याचे राज्य दाखल्यावरती दाखवले नसेल तर तिथे डॅश टाकावे व त्यानंतर लगेच एंटर की दाबावी. नॅशनॅलिटी, रिलिजन, कास्ट. जर तुमच्याकडून माहिती भरताना चुकीचे ड्रॉपडाऊन सिलेक्ट झाले तर ते तुम्ही डिलीट बटनवर क्लिक करून ते डिलीट करू शकता. मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक, त्याचा टाईप टाकावा. ओल्ड स्कूल नेम अँड ॲड्रेस म्हणजेच जुन्या शाळेचे नाव व त्यांचा पत्ता. ॲडमिशन डेट, ॲडमिशन डेट भरताना देखील आधी डेट, नंतर मंथ व नंतर इयर याच फॉर्मॅटमध्ये भरावे. प्रवेश दिनांक, ॲडमिशन स्टँडर्ड ही ज्या वर्षी शाळेत प्रवेश घेतला आहे तीच असावी. सरळ ID, फादर नेम, वडिलांचा मोबाईल नंबर भरणे गरजेचे नाही, परंतु ID कार्डवर तसेच पालकांशी संपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग होईल. मदर नेम. बँक डिटेल्स भरणे गरजेचे नाही, तरीही ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे त्याच विद्यार्थ्यांचे बँक डिटेल्स भरावे. आता एका विद्यार्थ्याची माहिती भरून झाली आहे. आता आपण पटपट 5 विद्यार्थ्यांची माहिती भरून घेऊयात. आणि अशा प्रकारे 5 विद्यार्थ्यांची माहिती एक्सेल शीटमध्ये भरून झालेली आहे. धन्यवाद.